माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण आणि त्यांच्या पत्नी माजी आमदार अमिता चव्हाण यांनी मतदानाचा आज हक्क बजावला आहे। नांदेड शहरातील आंबेडकर नगर येथील महापालिकेच्या शाळेतील मतदान केंद्रावर चव्हाण यांनी मतदान केलं आहे। त्यांच्यासोबत चव्हाण यांच्या कन्या भोकर विधानसभेच्या भाजपाच्या उमेदवार श्रीजया चव्हाण आणि सुजया चव्हाण उपस्थित होत्या। भाजपच्या उमेदवार श्रीजया चव्हाण यांचे मतदान भोकर विधानसभा मतदारसंघातील अर्धापूर तालुक्यातील येळेगाव येथे असून त्या थोड्याच वेळात तेथे रवाना होत आहेत। लोकशाहीच्या उत्सवात सर्वांनी सहभागी व्हावे। राज्यात मजबूत सरकार यायचं असेल तर मतदानाचा हक्क सर्वांनी बजवावा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी यावेळी केले आहे। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये सर्वत्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचं मतदान होत आहे। त्याचबरोबर नांदेडच्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीचे मतदान होत आहे। मी शिवाजीनगरमध्ये या क्षेत्रामध्ये राहतो आणि म्हणून मी आता माझ्या मतदान केंद्रावर मतदान या ठिकाणी करून आलेलो आहे आणि माझी जनतेला अपील राहील की आपण मतदान जास्ती प्रमाणावर मोठ्या प्रमाणावर करावं। लोकशाहीच्या उत्सवामध्ये आपण सर्वांनी सामील व्हावं आणि स्थिर आणि मजबूत सरकार यायचं असेल तर मतदानाचा हक्क पण बजावावा, अशा प्रकारचं अपील आणि विनंती ही महाराष्ट्राला जनतेला मला करायची। महायुतीची काय स्थिती असेल? आज मी कुठलंही पॉलिटिकल स्टेटमेंट करणार नाही आणि मतदान होतं आहे, मतदानाच्या रेषेबाहेर मी जरी आलो असलो की आज कॅम्पेन संपलेलं परवा संपलेलं आहे, त्यामुळे आज लोकांना आपल्या स्वेच्छेने त्यांना जे वाटते ते करायला मोकळीक आहे। आम्ही आमची भूमिका मांडलेली आहे, प्रत्येक पक्षाने आपली भूमिका मांडली आहे, आता जनतेवर सोपवूया। सर, तुमच्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे? प्रत्येक निवडणूक महत्त्वाचीच असते, कुठलीही निवडणूक महत्त्वाची नाही असं नाही। आपण लोकशाहीमध्ये कार्यरत आहोत, आपला देश लोकशाही मानणारा आहे, संविधानाला मानणारा आहे, त्यामुळे लोकशाहीचा प्रक्रियेचा एक भाग आहे की मतदान प्रत्येकाला आपलं जे पॉप्युलर गव्हर्नमेंट आहे, आपले जे प्रतिनिधी आहेत, ती निवडणुकीची प्रक्रिया मतदानाद्वारे होते आणि ही एक चांगली गोष्ट लोकशाही मजबूत करण्याकरता।